नमस्कार. इथे मी घोसाळी घेतलेले स्वच्छ धुवून ते सुरीने तासून घेते आणि दोन्ही टोकं कापून घेते. सर्वात अगोदर त्याची तिरकस कापं कापून घेते. अशा प्रकारे पातळ पातळ कापं कापून घेते आणि बाजूला ठेवते. बाकी उरलेल्याची गोल गोल कापं कापून घेते आणि बाकीचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे घोसाळे छोटे छोटे कापून घेतलेले. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात ते सुक्या मिरच्या परतून घेते. मिरच्या भाजून झाल्यावर काढून घेते. त्यात 3 लसणीच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि काढून घेते. आता त्यात गोल कापून घेतलेली घोसाळी थोडंसं मीठ घालून परतून घेते. मिरची भाजून थंड झालेली आहे, त्यात थोडंसं मीठ घालून हाताने कुस्करून घेते. त्यात भाजून ठेवलेला लसूण मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. गोल कापून भाजून घेतलेलं घोसाळं घालते आणि मिक्स करून घेते. थोडासा लिंबाचा रस घालते. घोसाळ्याचं भरीत तयार आहे. इथे आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेले. कढईत तेल घेतलेले, त्यात फोडणीला जिरा आणि कढीपत्ता घालते. आलं, लसूण, हिरवी मिरची जाडसर वाटलेलं घालते. थोडंसं हिंग घालून परतून घेते. अर्धा टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. तेलावर परतून घेते. टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद आणि लाल मसाला घालते आणि तेलावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते. कोथिंबीर घालून मिक्स करून घेते मसाला आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे, त्यात बारीक कापून ठेवलेलं घोसाळं घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटात ते झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून पुन्हा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे, त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. भाजी छान मिळून आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. घोसाळ्याची भाजी तयार आहे. ते कढईत तूप घातलेले आहे. तूप वितळल्यावर त्यात फोडणीला राई आणि जिरं घालते. कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालते. कापून ठेवलेली हिरवी मिरची घालते आणि तुपावर परतून घेते. थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळद घालून मिक्स करून घेते. इथे तुरीची डाळ शिजून घेतलेली ती घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ घोटून घेते. आता छान डाळीला उकळी काढून घेते. तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी आलेली आहे. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. कापं घेतलेले आहेत, त्याला हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर लावून घेते. इथे तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे, त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, थोडंसं ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून झालेले 2 मिनटं फेटून घेते. त्यात मीठ, मसाला आणि हळद लावून ठेवलेली घोसाळी बुडून घेते. अशा प्रकारे कढईत तेल गरम करायला ठेवलेले, त्यात घोसाळीची कापं फ्राय करायला ठेवते. अशा प्रकारे कापं
फ्राय करून घेते. दोन तीन वेळा परतून कापं फ्राय करून घेतलेली आहे. घोसाळ्याची कापं तयार आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.